नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 24 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 साप्ताहिक राशी भविष्य. कर्क राशी या राशीतील व्यावसायिक या सप्ताहात गुंतवणूक करण्याच्या बाबतीत विचार करत राहतील, परंतु तुम्हाला हा सल्ला दिला जातो की कुठलीही जोखमीची किंवा गैरकायद्याच्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करू नका, अथवा तुम्ही स्वतःला मोठ्या समस्येत फसवू शकता. सोबतच भागीदारीच्या व्यापारातील जोडलेल्या जातकांना यावेळी उत्तम धनलाभ होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात तुम्हाला बरेच कौटुंबिक आणि घरगुती कार्य करावे लागतील, यामुळे तुम्हाला काही थकवा होईल. अशात जोशमध्ये येऊन सर्व ऊर्जा एकच कार्यात न लावता प्रत्येक कार्याला हळूहळू योग्यरित्या करा. आज गरज पडल्यास घरातील व्यक्तींची मदत घ्या. या सप्ताहात कार्यक्षेत्रात दुसऱ्यांना असे काम करण्यासाठी अजिबात सांगू नका जे तुम्ही स्वतःही करण्याची इच्छा ठेवत नाही, कारण यावेळी तुमच्या स्वभावात काही स्वार्थीपणा वाढू शकतो. यामुळे तुम्ही आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करून आपल्या अधीन कार्य करून कर्मींना देऊ शकता. या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांना कोणतेही मोठे यश मिळू शकते. यासाठी त्यांना त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रत्येक कार्य संयमपूर्वक योग्यरित्या करण्याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे कुठल्याही भाजीत फोडणी न दिल्यास भाजी चविष्ट लागत नाही, त्याच प्रकारे कधी-कधी थोडेसे दुःखही तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण जर जीवनात दुःख नसेल तर शक्यता आपल्याला सुखाची किंमत आणि त्याचा खरा आनंद आपणास मिळू शकणार नाही. म्हणून दुःख आल्याने या सप्ताहात स्वतःला शांत ठेवून जितके शक्य असेल तर त्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. उपाय: नियमित 44 वेळा ओम मंदाय नमः मंत्राचा जप करा. सिंह राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल तुमच्या मनात थोडी दुविधा असेल, जी तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. म्हणून आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण योग आणि ध्यानाचा सहारा घेऊ शकता. विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या शिक्षणात भाग्याची साथ मिळेल आणि शिक्षकही तुम्हाला या काळात सहयोग करताना दिसतील. सोबतच योग बनत आहेत की स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत मेहनतीच्या अनुसार फळ मिळतील, त्यामुळे लोक तुमचे भरभरून कौतुक करतील. हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहील. या काळात तुम्हाला त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. कुणावरही विचार न करता आपल्या मेहनतीची कमाई व्यर्थ करणे तुमच्यासाठी घाट्याचा सौदा होऊ शकतो. घरातील मुले तुम्हाला बऱ्याच घरगुती कामातून निपटण्यात मोठी मदत करू शकतात, परंतु यासाठी तुम्हाला मोठेपणा दाखवून त्यांच्याकडून मदत मागण्याची आवश्यकता असेल. सोबतच समाजातही तुम्ही आपल्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे काही नवीन मित्र बनवण्यात यशस्वी राहाल. उपाय: नियमित 41 वेळा ओम भास्कराय नमः मंत्राचा जप करा. कन्या राशी या सप्ताहात कुठल्याही घरातील सदस्य किंवा आपल्या कोणी मित्राच्या पुढे आपल्या भावनांना व्यक्त करण्यापासून सावध राहा, अथवा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या भावनांना आपल्यापर्यंतच ठेवा, हेच तुमच्यासाठी उत्तम राहील.
या सप्ताहात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या भावनांवर काबू ठेवण्याचा सल्ला दिला जातो, कारण शक्यता आहे की या सप्ताहात तुमच्यामध्ये विकसितता वाढेल. यामुळे तुम्ही आपल्या करिअरच्या प्रती काहीसे निष्काळजी असाल. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात तुम्ही यशस्वी राहाल. उत्तम आयुष्यासाठी आपल्या आरोग्यात आणि व्यक्तित्वात सुधार आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न करा. अशात आरोग्यासाठी लांबपर्यंत फिरायला जा आणि शक्य असेल तर लॉनवर शतपावली करा, कारण यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या नेत्र समस्यांनी आराम मिळू शकेल. उपाय: नियमित नारायणीयमचा पाठ करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.